सध्या आपण आहोत वरळीमध्ये, लोअर परळ या परिसरात. आंबेडकर नगर हा सगळा परिसर आपण बघतोय आणि या ठिकाणी हा सगळा परिसर आहे. इथे दाटीवटीचा सगळा भाग आणि इथे कमी जागेमध्ये कमी घनतेत जास्त लोक वास्तव्यास राहतात. इथे एक घर मी तुम्हाला आता दाखवतो, ज्या घराचा आदित्य ठाकरेंनी काल उल्लेख केलेला होता. ते हे घर आहे. घर नंबर इथे लिहिलेला आहे GS008001 हा तो नंबर आहे. आणि याच घराचा एक व्हिडिओ आदित्य ठाकरेंनी काल आपल्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेलं. आणि हे घर मी तुम्हाला आतमध्ये दाखवतोय. अगदी छोटंसं हे घर आहे. कोणी आहे? अरे दीदी, आप यहाँ पे रहते हैं ना? अच्छा, आप कब से यहाँ पे रहते हैं? 1 साल हो गया। अच्छा, कितने लोग आप रहते हैं अंदर? 3 जन। 3 लोग हैं आप? ओके, तो आप वोटिंग वगैरह यही से वोटिंग आपका यही क्या है, बाहर का है? क्या वोटिंग आप करते हो? नहीं हम लोग नहीं करते। अच्छा, ओके. तर हे आहेत 3 जण, त्या म्हणतात त्या घरामध्ये राहतात आणि या घरामध्ये तब्बल 42 जणांचं वोटिंग कार्डसाठी निवासी पत्ता म्हणून या घराचा पत्ता आहे. आणि ज्याच घराचा पत्ता GS008001 हाच पत्ता आणि हाच व्हिडिओ आदित्य ठाकरेंनी आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता. अगदी हे छोटंसं घर आहे आणि या घरामध्ये 42 लोक राहतात किंवा त्यांचा निवासी पत्ता हा वोटिंग कार्डवर दिलेला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी हा सवाल उपस्थित केला आहे की जर का एवढं छोटंसं घर आहे तर एवढ्या छोट्या घरामध्ये इतके लोक राहू शकतात का, किंवा एवढ्या घरात लोकांचं निवास इथे असू शकेल का, किंवा याच घराचा पत्ता असा का, या सगळ्या संदर्भातला तपास कदाचित आता होईल किंवा मतदारांची पडताळणी देखील कदाचित केली जाईल. पण आदित्य ठाकरेंनी जे आरोप केलेले आहेत त्या घरांमध्ये आपण जातोय, आपण त्या ठिकाणी पाहतोय की तिथली स्थिती काय आहे. तर इथे राहणारे लोक आहेत ते 3 वर्षांपासून इथे भाड्यानं राहत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपण इथे वोटिंग करत नाही, पण 42 जणांचं वोटिंग या घरामध्ये आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. जो नंबर आहे GS008001. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई.